शेतीमध्ये जाण्याकरता शेत रस्ते जो असतात पाणंद रस्ते त्याच्याकडे आमदारांनी अजिबात लक्ष दिलं नाही. प्रॉब्लेम ऐकून घेण्याची सुद्धा त्यांची मानसिकता गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून लोकांना दिसली नाही. आमदार म्हणजे हा जनतेचा सेवक असतो. 3.5 लाख मतदारांचा तो एक प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. लहान मुलांचं चांगलं क्वालिटी शिक्षण शाळेचं नाही आहे. प्रायव्हेट शाळांमध्ये खूप जास्त प्रचंड फी भरून त्या ठिकाणी मुलांना टाकावं लागत आहे. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण अकोट या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत जे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रणी असतात, समाजासाठी जाऊन जातात, जनतेसाठी त्या समस्या आहेत ते नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता त्यांना महाविकास आघाडी काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहेत. आता माझ्यासोबत महेश दादा गणगणे आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. एकंदरीतच दादा, ही जी निवडणूक आहे, आता तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात आणि काय विजन आहे यावेळी? मुद्दे म्हणजे आमच्या अकोट मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचे हाल खराब असतील तर ते शेतकऱ्यांचे आहेत. कारण की खऱ्या अर्थाने या आधीच्या आमदारांनी जे शेतकऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे तर मग त्यांच्या म्हणजे सगळ्यात पहिले तर त्यांच्या पाण्याचं नियोजन करतात. ते सिंचनाची व्यवस्था अकोट मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारची नाही आहे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही बघतो आहे की शेतीमध्ये जाण्याकरता शेत रस्ते जो असतात पाणंद रस्ते त्याच्याकडे आमदारांनी अजिबात लक्ष दिलं नाही. तर हे सगळे उभारण्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि विजेची सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा जो पाहिजे त्या पद्धतीनं विजेची लाईन पण सुद्धा त्यांना कंटिन्युअस मिळत नाही आहे. म्हणजे रात्री बेरात्री लाईन भेटते वगैरे, हे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई होते म्हणजे जो भेटत असते ते या मतदारसंघामध्ये जो हे कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या, ते त्यांच्यापासून त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही. हा सुद्धा माझा मुख्य फोकस राहणार आहे. आणि दुसरा युवकांचा रोजगार असेल. अकोटमध्ये शिक्षणाच्या चांगल्या शाळेचा आणि कॉलेजेसचा अभाव आहे, तो विषय असेल. आणि शहराचं सुशोभीकरण असेल अकोट आणि तेल्हारा दोन्ही मतदारसंघामध्ये. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला पुढे जातो आहोत. नक्कीच. आता एकंदरीत आपण अकोटमध्ये म्हटलं तर कुठल्याही निवडणुकीचे मुद्दे झाले किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न झाले त्यामध्ये BSP फॅक्टर येतो, बिजली, सडक, पाणी या गोष्टी येतातच. आता तुमच्या याच्यानुसार आता जे विद्यमान आहेत त्यांनी या समस्या कितपत सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि तुम्ही जर आमदार झाले तुमचं नियोजन काय असणार आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तर म्हणजे वेगळी गोष्ट आहे. त्यांनी ऐकून सुद्धा घेतलेले नाही आहेत या मतदारसंघातल्या लोकांचे. म्हणजे त्यांचा एक तर इथं संपर्क नसतो. ते बाहेरचे मतदारसंघातून आल्यामुळे त्यांना भेटणं मुश्किल आहे जनतेचं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम ऐकून घेण्याची सुद्धा त्यांची मानसिकता गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून लोकांना दिसली नाही. आणि सॉल्व्ह करण्याचा तर फार दूरची गोष्ट आहे. त्यांनी अजिबातच या मतदारसंघाच्या मतदारांना जवळ केलं नाही, प्रेम दिलं नाही, आपुलकीने त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. आणि हा जर लेकुना दूर झाला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे जनतेने मला त्या ठिकाणी साथ दिली, आशीर्वाद दिला तर त्यांचे सगळे इश्यूज आम्ही त्या ठिकाणी पटलावर आणून सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करू प्रत्येक घटकाचे. कारण इथे आम्ही युवकांची चर्चा केली आहे, सामान्य जनतेशी केली. त्यांना मोठा प्रॉब्लेम, मला रोड, त्यांनी सांगितलं की रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, रोड अजूनपर्यंत झालेले नाही, रोजगाराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दादा, सातत्याने तुम्ही विकास कामं करत राहता, जनतेच्या मधात राहता, त्यांच्याकडून समस्या ऐकून घेतात. तर त्या प्रचारादरम्यान किंवा जे आता तुमचे कार्य सुरू आहे, जनतेच्या काय एकदम समस्या वाटल्या आहेत, त्यांच्या मनात काय भावना आहे त्यांच्या? नाही, जनतेला तर सगळ्यात पहिले 10 वर्षामध्ये जो अनुभव आला की हे जो आमदार आहेत ते पार्सल आमदार आहेत आणि जबरदस्तीने जनतेवर त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व गाजवत आहे. खरं तर आमदार म्हणजे हा जनतेचा सेवक असतो. 3.5 लाख मतदारांचा तो एक प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. तर तेच या आमदारांचं कुठंच काही करताना दिसत नाही. रस्ते असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी रोजगार असेल, कुठलाच विकासात्मक प्रकल्प असेल, त्याच्यावर अजिबात यांनी लक्ष दिलं नाही. आणि ते जनता स्वतःहून सांगेल आपल्याला, म्हणजे कुठंच तुम्हाला ते म्हणजे हे लपलेली गोष्ट नाही आहे. आणि आता कुठलीच आशा त्यांच्यापासून त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे.
त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या वर्गांसाठी काम करण्याकरता याआधी माझ्या मतदारसंघाचे आमदार माझे वडील होते. तर आपण कुठेही सर्वसामान्य जनतेमध्ये विचाराल तर त्यांनी केलेले कामं तुम्हाला आजही ठळकपणे डोळ्याला दिसून येतील. ते सगळे कामं आजही मोठमोठे, मग ते डॅम असतील, ते मग मोठे इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतील, सहकारी प्रोजेक्ट असतील, रस्ते त्यावेळेसचे आजही त्या काळातले झालेले रस्ते त्या ठिकाणी मजबूत पद्धतीनं न खराब होताना चालू आहे. आणि यांनी केलेले रस्ते 6 महिन्यात खराब होतात. अकोला रस्ता सगळ्यात मोठा इश्यू आमच्या मतदारसंघाचा आहे. तो इतके करोडो रुपये खर्च करून सुद्धा गेल्या 9 वर्षापासून तो रस्त्याचं काम चालू आहे. ते कंप्लीट हे करू शकून नाही आले. आणि एक अकोट हिवरखेड रस्ता आहे जो म्हणजे एक मौत का कुवासारखा झालेला आहे. तिथून तो जो कोणी तिथून वाहनाने जातो, गाडी चालवतो, त्याचं तो घरी परत येणार की नाही सेफली याची गॅरंटी राहणार नाही आहे. ट्रॅफिक खूप असतो, रस्ता तो अतिशय छोटा आहे आणि त्याच्या आजूबाजूला झाडी खूप वाढलेली आहे आणि अतिशय खराब क्वालिटीचा रस्ता आहे. आणि खूप शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी ट्रक, ट्रॅक्टर्स आणि मोठी ट्रॅफिक आहे आणि त्याच्यामुळे रोजचे 2-3 ॲक्सिडेंट तिथे होतात. 8-15 दिवसातून एखादी त्या ठिकाणी डेथ होते, मरण पावून आले रस्त्यावर. पण या आमदारांनी एकही विषय त्या रस्त्याला घेऊन कधी विधानसभेत मांडला नाही, कधी स्वतः प्रयत्न केला नाही, किंवा शासन दरबारी कुठे मागणी केली नाही, किंवा कुठं आंदोलनसुद्धा केलं नाही. तर या सगळ्या गोष्टींवर आम्ही प्रकर्षाने सर्वात प्रथम लक्ष घालणार आहोत. आणि मुद्दे तर खूप मोठे आहेत अकोटचे. आता आम्ही पाहिले बरेचसे मुद्दे आहेत. दादा, एकंदरीतच आता एखाद्याचं राहते की तुम्ही आता सामाजिक कार्य समाजासाठी नेहमी कार्यरत आहात, तर एक असं की मी जर आमदार झालो तर मी या गोष्टी करेल, माझ्या हातात पावर आली तर जनतेसाठी मी हे गोष्ट करेल, हे माझं स्वप्न आहे की पूर्ण झालं पाहिजे. अशी कुठली गोष्ट आहे जी करणार? नाही, माझ्या हातात पावर आल्यापेक्षा मला जर आमदार जनतेने केलं तर ही पावर जनतेकडेच राहील. कारण की जनतेला ती भावना त्या ठिकाणी मी त्यांच्यामध्ये जागृत करेल की आता आमदार जनता झालेली आहे. ते सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे आणि जनता आमदार आहे. आणि जनतेच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील, जनतेच्या जे जे समस्या असतील त्या आपण ऐकून घेऊन त्यांच्याकडे प्रॉब्लेम पण आहे आणि सोल्युशन पण सुद्धा आहे. कारण की अकोट मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगले स्किल्ड लोक आहेत, मास्टर माइंड लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत. खूप पोटेन्शियल या मतदारसंघाच्या लोकांमध्ये आहे. फक्त पॉलिटिकल विल असण्याची गरज आहे आणि ते राजकीय पाठबळ मी त्यांना देईल. आणि जनता इथं सक्षम आहे की कशा पद्धतीनं कार्य करायचं, काम करायचं, ते सहकार्य करण्याकरता. तर ते आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. नक्कीच जनतेचं असं म्हणणं आहे की मी करणारपेक्षा मी काय करणार याचं नियोजन आम्ही तुम्ही आम्हाला आधी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मी जसं सांगितलं की सगळ्यात मोठा अकोट मतदारसंघाचा प्रश्न आहे की इथे अगदी लहान मुलांचं चांगलं क्वालिटी शिक्षण शाळेचं नाही आहे. प्रायव्हेट शाळांमध्ये खूप जास्त प्रचंड फी भरून त्या ठिकाणी मुलांना टाकावं लागत आहे आणि प्रत्येकच जण ते करू शकत नाही. ते चांगल्या क्वालिटीच्या शाळापासून सुरुवात करावं लागेल. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी कुठलंच फार्मसी कॉलेज, कुठलंच मेडिकल कॉलेज, कुठलंच त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेज, कुठल्याच पद्धतीचे असे पॉलिटेक्निक कॉलेज असेल, या पद्धतीचं कुठलंच टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशनच्या संस्था नाही आहेत. तर ते उभारण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि शेतकऱ्यांचे त्यांना शेती करणं कसं सोयीचं होईल, ते पाण्याचं नियोजन असेल, ते त्यांच्या शेतरस्त्यांचं नियोजन असेल, विजेचं नियोजन असेल, त्यांच्या शेतभावासाठी जे काही मला शासन दरबारी पाठपुरावा करता येईल, त्यांना नुकसान भरपाई कसं देता येईल, यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. आणि हेच माझं विजन आहे. प्रत्येक समाजातल्या घटकातली, मग ते युवक असतील, महिला असतील, महिलांकरता इथं चांगले टॉयलेट्स नाही आहे सिटीमध्ये कुठल्याच ठिकाणी. महिलांसाठी त्या ठिकाणी कुठल्याच त्यांना रोजगार मिळेल यासाठी कुठले घरून चालणारे कुठे उद्योग नाही आहेत. आणि MIDC जो आहे इथली, ते पण वसान पडलेली आहे. MIDCमध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठलेच स्मॉल स्केल किंवा लार्ज स्केलच्या इंडस्ट्री येत नाही आहेत. तर याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत आणि त्याचा फरक मग सर्वसामान्य जनतेला पडणार. तुमचा जो अभ्यास मला दिसतोय, स्पोर्ट्ससाठी झालं, मुलांचं एज्युकेशन झालं, शेतकऱ्यांचे प्रश्न झाले, अनेक मुद्दे तुम्ही ह्याच्यात कव्हर केले दादा. आणि नागरिकांचे आता भरभरून प्रेम तुम्हाला मिळत आहे. तुमचे वडील पण मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी पण अनेक कामं केले. त्यांच्या पावलं पण तुम्हीही काम करतायत, सातत्याने विकास करतायत. काय वाटतं दादा, या सगळ्या विकास कामांना बघून किती मतदार जे आहे साथ देतील निवडणूक?
नाही, अकोटच्या जनतेने अकोट मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेस निश्चितपणे जो आमचं मत आहे ते विकासाला राहील. बाहेरच्या मतदारसंघातले लोक येऊन इथे भावनिक जाती धर्माचं राजकारण आणि त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून मतं घेऊन जातात आणि मग जनतेच्या प्रश्नांना कुणीच वाचा फोडण्याकरता तयार राहत नाही. तर जनतेने यावेळेस निर्णय घेतलेला आहे की यावेळेस कुठल्याही पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. आणि मी एक असा उमेदवार आहे की या ठिकाणी याच्या आधी मी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. प्रत्येक अकोट मतदारसंघातले कुठलेही प्रश्न असतील त्याकरता मी प्रयत्नात असतोच. आणि या आधी पण जे वडिलांनी केलेले कामं आहेत त्याचं खूप मोठं मला बेनिफिट त्या ठिकाणी मिळते आहे. कारण की त्याच संस्कारातून मी वाढलेलो आहो आणि त्यांच्याच त्या ठिकाणी पायावर त्यांच्याच मार्गाने आम्ही भविष्यामध्ये चालणार असल्यामुळे हा जनतेला विश्वास आहे. हा विश्वास मी निश्चितपणे तुटू देणार नाही आणि जनतेच्या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच नक्कीच एक सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमी सातत्याने कार्य करत असता जनतेसाठी, जनतेकडून आम्हीही ऐकले तुमच्याबद्दल. दादा, शेवटी आमच्या जनतेला काय सांगणार तुम्ही, प्रेक्षकांना काय सांगणार? मी सर्व अकोट मतदारसंघातील जनतेला सांगणार की यावेळेस आपल्या स्वाभिमानाची लढाई आपण लढावी. कारण की बाहेरचे व्यक्ती येऊन आपल्यावर त्या ठिकाणी जे राज्य करत आहेत त्यांना आपल्याला परत पाठवावं लागेल त्यांच्या गावी. सगळ्यात पहिले या ठिकाणी आम्ही कुठल्याच प्रकारचं अकोट मतदारसंघामध्ये जाती पातीचं धर्माचं भावनिक राजकारण बाजूला ठेवून, पक्षीय गटबाजीचं सगळं राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी साथ द्यावी. कारण की शेवटी हा स्वतःच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि निश्चितपणे त्यांनी जो पाहिलेलं स्वप्न आहे त्यांचे येणाऱ्या भविष्यासाठी जो त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे ते मिळून आपण हातात हात घालून त्यासाठी काम करूया. हे त्याच्यासाठी आमदार पद आपण निश्चितपणे वापरूया. म्हणून त्यांनी येणाऱ्या 20 तारखेला मला भरभरून पंजा या निशाणीवर साथ द्यावी एवढं मी सर्व मतदारांसंघांना हात जोडून विनंती करेन. दादा, आणि ते होईल अशी आम्ही शुभेच्छा देतो, आशा करतो. आज तुम्ही नवराष्ट्रशी जुळले, नवभारतशी जुळले, तुम्ही तुमचा वेळ दिला आमच्याशी संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर एकंदरीतच आपण अकोट या मतदारसंघात आज आलेलो होतो आणि दादांशी आपण चर्चा केली. त्यांचं काय व्हिजन आहे आपण जाणून घेतलं. ते नागरिकांमध्ये सातत्याने असतात, सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रणी असतात. ते इथल्या ज्या काही समस्या आहे, नागरिकांच्या समस्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यांच्या बोलण्यातूनही आपल्याला जाणवलं आहे की काय काय समस्या, अनेक समस्या आहेत. त्या मग रोडच्या असो, शेतीच्या असो, शिक्षणाच्या असो, रोजगाराच्या असो, अनेक मुद्दे त्यांनी खूप सविस्तररित्या आणि चांगल्यारित्या आपल्यासमोर मांडले. त्यांचं विजन खूप चांगलं आहे आणि ते सातत्याने आधीही कार्यरत होते, नंतरही राहणारच आहे. पण या मतदारसंघात काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते. ते पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, अकोट.